आपल्याला कानाने कीर्ती ऐकायची आहे तर मानवाची कीर्ती ऐकू नका, संतांची कीर्ती ऐका. आमचे संत देशासाठी जागले, धर्मासाठी जागले, आपल्यासाठी जागले. तरी पण आपण काय म्हणतो, संतांनी काय केले? आपण म्हणतो तरी संतांनी काय केले? आमचे संत अख्ख्या जगासाठी जगायचे. अवघाची संसार सुखाचा करीना, 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 अवघाची संसार सुखाचा करीना. आनंदे भरिना तिन्ही लोक, तिन्ही लोक. जाई लगे माये तया पंढरपुरा, जाई लगे माये तया पंढरपुरा, जाई लगे माये तया पंढरपुरा, जाई लगे माये तया पंढरपुरा. अवघाची संसार सुखाचा करीना, आनंद भरीना तिन्ही लोक. आमचे संत या जगासाठी जागले, संसारासाठी नाही तर या जगासाठी जागले. अवघाची संसार सुखाचा करीना, देशासाठी जागले. माझा देव आणि धर्म पवित्र ते कुळ, पावन तो देश जेथे हरीचे दास. आमच्या देशासाठी जागले, आमच्या धर्मासाठी जागले, या जगासाठी जागले. पण आपल्याला त्याची किंमत नाही. आणि आपण उलट काय म्हणतो की संतांनी आमच्यासाठी काय केले? संतांनी आमच्यासाठी खूप काय केले. माऊलींनी पसादान लिहावं, माऊलींनी पसादान लिहावं. जे कळांची वेंकटी जाओ, विश्वास व धर्मसूर्य पाहो, जो जे मानशील तो तिला हो प्राणी जात. माऊलींनी पसादान मागावं आपल्यासाठी. काय गरज आहे? आपल्याकडे तर सगळेच आहे. पण संतांनी आपल्याला लेकरू मानलेलं आहे आणि आपण त्याला माय मानलं तर मायेने आपल्या लेकरांना काय हवं ते या जगासाठी दिलेलं आहे. आणि आपण साधं भजन करायला सुद्धा, साधं देवाचं नाव मुखात घेण्यासाठी सुद्धा मागे पुढे पाहतो. कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. तुकडोजी महाराजांनी लिहिलेलं आहे. तुकडोजी महाराज माहिती आहे ना तुम्हाला? आमच्या विदर्भामध्ये, अमरावती जिल्ह्यामध्ये त्यांचं ठिकाण आहे गुरुकुंज मोजरी म्हणून. आमचे तुकडोजी महाराज सांगून जातात, देवा कधी लोकांना सांगतात, अरे कधी तुला वेड्या तुला कधी देवाचं नाम घेण्याचं कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. कधी तुला गोडी लागेल, कधी तू नाव घेशील. आपण म्हणतो संतांनी आपल्याला सगळं दिलेलं आहे, काही नाही. नुसती मालिका दिलेली आहे पाहायसाठी, ज्ञानेश्वरी दिलेली आहे, तुकाराम गाथा एवढा दिलेला आहे. पण आपल्याला साधी ओवी वाचण्यासाठी सुद्धा फुरसत नाही. साधा अभंग, गाथेमधला अभंग वाचण्यासाठी सुद्धा फुरसत नाहीये. मग आपण कधी करायचं? मेल्यावर काय उपयोग आहे? नाशिवंत देह जाणारा सगळं आयुष्य खातो काळ सावधान. हा देह नाशिवंत आहे, हा जाणारच आहे. हा देह नाशिवंत आहे, हा जाणारच आहे. पण जाणार आहे, पण त्याच्या आधी आपण काय करायचे तर ते महाराज अभंगाच्या प्रथम त्यांना सांगतात. नामवाचे श्रवण केले, नामवाचे श्रवण केले, नामवाचे श्रवण केले, नामवाचे श्रवण केले, ओ नामवाचे श्रवण केले, नामवाचे श्रवण केले.
मुखाने देवाचे नाम घ्या, कानाने कीर्ती श्रवण करा. ते कीर्ती श्रवण करायची तर देवाचं भजन कानात पडलं पाहिजे. देवाचं नाव मुखात पडलं पाहिजे, देवाचं नाम कानाने ऐकायला आलं पाहिजे. तुम्ही रोज एकादशीला किंवा कधी पण तुम्ही भजन करत असाल, 5 मिनिटं का होईना पण देवाचं नाम घ्या. संत सांगून जातात फक्त तुम्ही देवाचं नाम घ्या, बाकी या जगाला काहीच नको, या देवाला सुद्धा काहीच नको. देवाने आपल्याला एवढं सगळं दिलेलं आहे, पण आपल्याला त्याची किंमत नाही. हा एवढा मोठा सुंदर देह, आपल्याला एवढा सुंदर देह दिलेला आहे, याची काय किंमत आहे? काय किंमत आहे? आपल्याला याची काहीच किंमत नाही. विठ्ठल वाचेने फक्त भगवंताचे नाम घ्या, हे फक्त आपल्याला संत सांगून जातात. वाणीने भगवंताचे नाम घेता आले पाहिजे. या वाणीला एकदा सवय लागली पाहिजे. सवय लागल्याशिवाय वाणी भजन करत नाही, आणि एकदा सवय लागली की ती सवय तुटत नाही. विठ्ठल विठ्ठल कानाने कीर्ती श्रवण करा, मानवाची कीर्ती ऐकायची नाही. संत सांगून जातात. काय दोघं नवरा बायको बसलेले होते, जेवण वगैरे झालं आणि पत्नीने सहज नवऱ्याकडे पाहिलं. नवऱ्याकडे पाहत असताना बायको म्हणते, काय हो तुम्हाला वाईट नाही का वाटत? तर तो म्हणतो, का ग, कशाचं वाईट वाटणार? तर ती म्हणते, अहो तुमच्या डोक्यावरचे केस सगळे पांढरे झालेले आहे, तुम्हाला याचं वाईट नाही का वाटत? तर तो म्हणतो, यात वाईट काय वाटायचं, उलट पांढरे केस चांगले असतात. ती म्हणती, काय माय तुम्हाला पटतं का? पांढऱ्या केसाला कोणी चांगलं म्हणतं का? तर तो म्हणतो, शेजारच्या टकल्याला जाऊन विचार तर तुला कळेल. विठ्ठल विठ्ठल तुम्हाला कळलं ना? इकडे आहेत पांढरे केसवाले, पण अर्धे पांढरे आणि अर्धे काळे. पाहिलं म्हणजे विठ्ठल विठ्ठल. जो वाणीने नाम घेतो, कानाने कीर्ती श्रवण करतो आणि फक्त भगवंताचे पाय चित्तात धारण करा. नाही तुमच्याच्याने मुखात नाम घेता येत ना, तर या मुखाने वाईट कोणाला बोलू पण नका. नाही तुमच्याच्याने चांगलं पाहणं होत ना, तरी वाईट मार्गाने जाऊ नका, वाईट पाहू नका. नाही तुमचे पाय चांगल्या दिशेने जात ना, तर वाईट दिशेला सुद्धा जाऊ देऊ नका. पाहुले चित्ती समान, हे पाऊले चित्ती समान. पाऊले आपण हे पाय पंढरीच्या वाटेला जातो, पंढरीच्या वाटेला जाणारे हे पाय आज पाहतो आपण, तर हे पाय भलत्याच दिशेने चाललेले आहे. तरुण मंडळी, त्यांना राग येईल, पण मुलांनी ऐकून घ्या. आज हे तरुण मुलांचे पाय वेगळ्या दिशेने चाललेले आहे. अरे नाही तुमच्याच्यानं चांगल्या दिशेला जाणं होत ना, नाही चांगल्या दिशेने जाणं होत ना, तर बाबाची मान खाली जाईल असं तरी वागू नका. विठ्ठल विठ्ठल